कार्यालय। स्पर्धात्मक युगात सभासदांचे हित जोपासणे हे संस्थेचे ध्येय असून गेली 20 वर्ष लक्ष्मी ग्रामीण बिगर पतसंस्थेचे संचालक ते जोपासत असून सर्वसामान्य ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन बबनराव चौगुले यांनी काढले। ते संस्थेच्या 20व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते। येथील देशभक्त रत्नकुंभार सभागृहात श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर सहकारी शेती पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली। संस्थेचे एकूण 813 सभासद असून वार्षिक उलाढाल 35,41,28,518 रुपये आहे, तर ठेवी 6,79,31,123 रुपये आहे। या आर्थिक वर्षात 7,17,223 निव्वळ नफा झाला असून 10% लाभांशाची सभासदांना देण्यात येणार आहे। ऑडिट वर्ग अ देण्यात आला आहे। यावेळी दत्तवाडची कन्या प्रियांका खोथीची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव करण्यात आला, तर शैक्षणिक, खेळ व इतर प्रकारात प्रावीण्य मिळवलेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला। सभासदे बहुतांशी शेतकरी असल्याने त्यांना गुरुदत्त शुगरचे ऊस विकास अधिकारी संग्राम घोरपडे यांनी ऊस शेतीला उपयुक्त खते व त्याचे नियोजन यासंबंधी, तर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतीसाठी उपयोग याविषयी माहिती दिली। यावेळी सुभाष शिरहट्टी, बापगोंडा पाटील, उत्तम कांबळे, अजित वठारे, आर.बी. सूर्यवंशी, प्रकाश परीट, दानवाड यांच्यासह सभासदांनी मनोगते व्यक्त केली। प्रथम स्वागत व्हाईस चेअरमन चंद्रशेखर मोहिते यांनी केले। ठरावाचे वाचन मॅनेजर मल्लीनाथ कल्याणनवार यांनी केले, तर आभार सूर्यकांत चौगुले यांनी मानले। यावेळी ए.सी. पाटील, अशोक नेर्ले सर्व संचालकांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।